2000हून अधिकच्या यूपीआय पेमेंटवर जीएसटी लागण्याची चर्चा. यूपीआय पेमेंटवर 18% जीएसटी आकारणार असल्याची चर्चा. पत्रक जारी करत सरकारचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्हा दौऱ्यावर. बीडच्या शिरूर तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथील नारळी सप्ताहाची सांगता होणार. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार. यावेळी पंकजा मुंडे उपस्थित राहणार असल्याची माहिती. सकाळी 11:30च्या सुमारास मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी पोहोचतील अशी माहिती. मातृप्रेमाला शब्दांची गरज नसते आणि हेच पुन्हा एकदा दिसून आलं दरेगावात. एकनाथ शिंदेंनी आपल्या मातोश्री गंगूबाईंच्या 6व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली केली अर्पण. डोंबिवलीतील 7 वर्षांच्या संग्राश निकमने केला विक्रम. अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडिया 17 किलोमीटरचं सागरी अंतर केवळ 3 तास 11 मिनिटात पोहून केलं पार. आरटी 25% राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नवे नियम. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. समितीसमोर पालकांचे अभिप्राय करणार सादर. परभणीत घरफोडी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 7 ग्रॅम सोने जप्त. गंगाखेड येथे घरफोड्या केल्याची दिली कबुली. अमेरिकेतील 50% भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द. सरकार दखल घेणार का? काँग्रेसचा सवाल. 50% विद्यार्थी ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंगवरील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.